मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल, न्यूजमध्ये बघितलं असेल की कुंभमेळाव्यात संगममध्ये 30 नागरिकांचा मृत्यू झाला आहे। सरकारी आकडा 30 आहेत, त्यापेक्षा जास्त आहेत असं लोक सांगतात, असं भाविक सांगतात। तिथे खूप लोकांचा मृत्यू झाले म्हणून सांगतात। आणि त्यानंतर आत्तासुद्धा दिल्लीमध्ये रेल्वे स्टेशनवर 18 भाविकांचा मृत्यू झाला आहे। ते पण कुठे जात होते? महाकुंभ मेळाव्याला। अशा चेंगराचेंगरीतच मरण्यासाठी आलेलो आहोत का? मरायचं असतं पण असं नको ना। अरे एवढ्या कमी वयात कुणांचं मुलगा गेलं या चेंगराचेंगरीत, कुणांची पत्नी गेली, कुणांची आई गेले, बाप गेले, कुणाची बहीण गेले। त्या परिवारावर काय बीतत असेल मित्रांनो, तुम्ही बघू शकता। आज जर आपला बाप, आपली बहीण, आपला भाऊ किंवा आपला मुलगा जर मेला असता ना, तर काय आपल्या परिवारावर, आपल्यावर काय बीतली असती हे आपल्याला माहीत आहे। म्हणून असेच आपले भाऊ नागरिक सुद्धा तिथे गेलेले आहेत, कोणाचे भाऊ, कोणाची बहीण। पण हा सरकार कुणाचं काही ऐकून घेत नाहीत। हा सरकार म्हणते आम्ही कुंभमेळाव्याचे आयोजन केलंय, खूप मोठं आयोजन केलंय, तुम्ही या, आंघोळ करा आणि आपले पाप स्वच्छ धुवा। आणि तो एक महाराज तर सांगतोय, तो बागेश्वर धामजी, तुम्ही कुंभमेळाव्यात नाही आले तर तुम्हाला पाप भोगावे लागणार। म्हणजे आंघोळ केले तर पाप नष्ट होणार, स्वर्गाची प्राप्ती होणार। असं कसं? आम्ही गरीब आहोत, कसं येऊ? फुकटात येणं होते का? तिथे पैसे लागतात कोणत्याही कामाला। ज्या कामात पैसा लागतो तिथे जाऊन आंघोळ करायचं। आणि गोरगरिबांजवळ कसं येणार? आता गोरगरीब जर बिचारे जर जाणं होत नाही तर त्यांना स्वर्गप्राप्ती होणार नाहीत का? आणि स्वर्गप्राप्ती तिथे गेल्यावर चेंगराचेंगरीत मरल्या जाते। कोण? गरीब, श्रीमंत नाही। श्रीमंतासाठी VIP तिकीट्स आहेत स्टेशनवर सुद्धा, आणि तिथे आंघोळ करण्यासाठी सुद्धा देवधर्मात। अरे जर आंघोळ करायची असेल, जर आपलं पाप धुवायचं असेल तर आपल्या घरी आईबापाची सेवा करा, समाजाची सेवा करा, आपले पाप आपोआप धुवून जातील। मित्रांनो, भगवान रामाने सुद्धा कार्य केले, कर्म केले, चांगले कार्य केले। ते म्हणत नाही की तुम्ही माझ्याकडे अयोध्या या आणि तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल। भगवान म्हणतात की आपले कर्म स्वच्छ करा, आपले कर्म चांगले करा। भगवान रामाने सुद्धा आईबापाची सेवा केली, समाजाची सेवा केली, म्हणून ते भगवान राम झाले। भगवान रामाने चांगले कार्य केले म्हणून भगवान झाले, नाही की असे आंघोळ करून ते भगवान झाले। कोणीही देव, कोणीही महाराज असो, संत असो, त्यांचे कर्म जर चांगले असेल तरच ते भगवान आणि संत झालेले आहेत। सांगायचं तात्पर्य एवढंच मित्रांनो, तुम्ही तुमचे कर्म चांगले करा। देवांसारखे जे काही आहेत, जे काही संत आहेत, जे काही देव आहेत, भगवान राम असो, कृष्ण असो, कोणीही असो, जे देव मंडळी आहेत, देव आहेत, त्यांचे विचार अंगीकारा, संत लोकांचे विचार अंगीकारा। जोपर्यंत तुम्ही तुमचे विचार, तुमचे कार्य चांगले करत नाही तोपर्यंत कोणताही देव तुम्हाला पावणार नाहीत। पैशाने कधीही देव भेटत नसतो, तुमच्या कर्माने भेटत असतो। तुमचे कर्म जर चांगले असेल तरच तुम्हाला देवाची प्राप्ती होईल। आणि सरकार तुमचं फक्त फायदा घेत राहतील देवधर्माच्या नावावर। शेवटी एकच सांगतो, एका वैज्ञानिकाने सांगितलं, देवधर्माच्या नावावर कितीही काळ मूर्ख बनवता येते लोकांना। म्हणते देवधर्माच्या नावावर कितीही काळ मूर्ख बनवता येते, आणि आपण मूर्ख बनत चाललो आहोत। म्हणून जातीपातावर, या धर्मावर लुटणाऱ्या सरकारवर विश्वास ठेवू नका। स्वतःची बुद्धी लावा आणि आपले कार्य करा, आपले चांगले कार्य करा। देव अवश्य भेटेल। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद।